नमस्कार. RT 25% म्हणजेच राईट टू एज्युकेशन अंतर्गत जे नवे पोर्टल आहे ते आता तयार झालं आहे. तर येथे पाहू शकता की अकॅडमिक इयर 2024-25 तर यामध्ये एक नवं परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. तर बालकाचं वय किती असावं तर यांचं नवीन सन 2024-25 करताचं परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तर या परिपत्रकामध्ये 31 डिसेंबर 2024 पर्यंत यामध्ये विचार केला गेलेला आहे. तर या संदर्भात पाहू शकता की येथे किमान वय आणि कमाल वय अशा प्रकारे संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. तर यामध्ये जर RT प्रवेश प्रक्रिया अंतर्गत तुम्ही ज्या शाळेमध्ये प्रवेश घेणार आहात तर त्यामध्ये प्ले ग्रुप आणि नर्सरी यामध्ये जर प्रवेश घेणार असाल तर बालकाचा जन्म 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत असलं पाहिजे आणि बालकाला 3 वर्ष पूर्ण झालेले पाहिजेत आणि जास्तीत जास्त 4 वर्षे 5 महिने 30 दिवस इत्यादी देखील वय चालणार आहे. त्याचप्रमाणे ज्युनियर KG याकरता 1 जुलै 2019 पासून ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत जन्म झाला असेल तर चालणार आहे. 4 वर्षे पूर्ण झाली पाहिजेत. आतापर्यंत 5 वर्षे 5 महिने 30 दिवसांपर्यंत वयोमर्यादा ग्राह्य धरण्यात येते. त्यानंतर जे पालक आपल्या पाल्याचं सिनियर KG साठी ऍडमिशन करणार आहेत त्यांना 1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 पर्यंत तुमच्या पाल्याला 5 वर्ष पूर्ण झाली पाहिजेत. 6 वर्ष 5 महिने आणि 30 दिवसांपर्यंत वयोमर्यादा म्हणजेच कमाल वयोमर्यादा येथे देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर इयत्ता पहिलीमध्ये जर तुमच्या पाल्याचं ऍडमिशन करायचं असेल तर 1 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 पर्यंत बालकाचा जन्म झालेला असावा. 6 वर्ष त्याला पूर्ण असावी. तसेच 7 वर्ष 5 महिने आणि 30 दिवस जरी असेल तर वयोमर्यादा येथे गणली जाणार आहे. तर अशा प्रकारे हे नवे वयोमर्यादा संदर्भात जे परिपत्रक आलं आहे ते पाहून घ्यायचं आहे. या संदर्भातल्या सर्व अपडेट्स आपल्या चॅनलवरती दिल्या जातील. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा.